हाय एव्हरीवन, तर बघू शकता रीलमध्ये मी अशी दिसते आणि रिअलमध्ये कशी दिसते. तर चला तुम्हाला दाखवते. इकडं चाललं आहे रील बनवायचं काम. आणि मला एवढा ताप आले तरी बघा मी कसे रील्स बनवते. माझी तब्येत खराब असली तरी पण लय शौक रील्स बनवायचा. तर रिअलमध्ये आहे मी अशी. तर बघू शकता अशी मस्त फिल्टर लावली की तशी दिसते आहे की नाही. कसा आहे कमाल फिल्टरचा. मग मस्त अशी तयार वगैरे झालेली आणि मग मस्त छान रील्स वगैरे बनवल्या. आणि म्हटलं चला दिवाबत्ती वगैरे करून घेऊया. आता रील्स बस झालं. मग इकडं मस्त अशी दिवाबत्ती वगैरे केली. इकडं मस्त अशी भक्तिगीतं लावली, कारण की घर असतं प्रसन्न. मग इकडं लगेच आहो आले होते कामावरून आणि मग त्यांना पाणी वगैरे दिलं. आणि मग मला एवढं बरं वाटत नाही होतं म्हणून मी गेले डॉक्टरकडे. मस्त असं डॉक्टरकडे वगैरे गेले आणि औषध वगैरे घेतले आणि इंजेक्शन पण घेतलं. खूप जोरात टोचलं, बापरे हसत होते आहो. मग मेडिकलमध्ये गेलं, मग तिथून बॉडी लोशन आणि औषध घेतलं थोडंसं. बॉडी लोशन म्हणजे क्रीम वगैरे. आणि किती पण बरं नसलं काही झालं तर स्वयंपाक तर करायचं लागणार नाही का. तर मग मी असं एवढं दाखवून देत नाही सगळं, म्हणजे बरं नसलं तरी झोपून राहायचं असं. मग लगेच घेतलं स्वयंपाक करून, घेतला स्वयंपाक करायला. मग वाटाण्याचं सीजन चालू झालं बघा. चला म्हटलं आता मस्त आज स्वयंपाक मस्त भारी एक नंबर करूया. बरं नसलं ना छान छान करून खायचं, बॉडी स्ट्रॉंग होती. मग असं फर्स्ट वाटाणा वगैरे चिरला, सगळं स्वयंपाक वगैरे झाला. मग पीठ मळून घेतलं आणि मग फटाफट लागली स्वयंपाकाला. आणि मला साडीमध्ये एवढं अनकम्फर्टेबल वाटतं ना काय सांगू. इकडं बच्चा पार्टीचं चाललं आहे अभ्यास. पहिलं साडी चेंज करीन, पोरांना म्हटलं चला जेवूया. तर चला आजचा मेनू दाखवते तुम्हाला. असं वाटाणा बटाट्याची भाजी बघू शकता, अशी मस्त मस्त चपात्या, अशा मऊसूत चपात्या हे बघा. आणि वाटाण्याची भाजी एकच नंबर, वाटाणा बटाटा. आणि इकडं बनवली होती अशी मस्त फक्त तुपामध्ये दुधामध्ये खीर आणि इकडं राईस. तर